मग त्यावेळेस माझी मुलगी म्हणली, पप्पा मला हे असं सारखं करतोय, मला आवडत नाही. ही म्हणली की मला हे आता जेवून मला बोलून गेला, तर मला ही पटलं नाही. तर पप्पा तुम्ही काय निर्णय घ्यायची घ्या. मग त्यावेळेस मी तिच्या आईला सांगितलं. ही कधीची गोष्ट आहे? कालचीच. 12वी शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील अनगर येथे घडली आहे. मयत आर्या अण्णा सावंत असे मुलीचे नाव आहे. ही घटना 15 जुलै 2026 रोजी सकाळी 8 ते 9 वाजण्याच्या दरम्यान घडली. वडील कामावर निघाल्यानंतर घरात लहान भाऊ सना आर्याने दरवाजा आतून लावून घेत साडीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे. आर्याच्या वडिलांनी एका शेजारी राहणाऱ्या तरुणावर आरोप केला आहे. तो तरुण आर्याला लग्नासाठी सतत त्रास देत असल्याचे आणि 14 जुलै रोजी घरी येऊन लग्नाची मागणी केल्याचे वडिलांनी सांगितले. आर्याने ही बाब वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी त्या तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना समज दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना घडल्याने कुटुंबियांवर मोठा धक्का बसला आहे. मयत आर्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले असून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे. मी अनगर येथील अण्णा पांडुरंग सावंत येथील रहिवासी असून माझी मुलगी 12वी मध्ये शिकत असून माझी मुलगी शिकत असताना तुझं नाव सांगा. आर्या अण्णा सावंत. तुझं वय किती आहे? वय वर्ष 17. सदर माझ्या गल्लीतील विद्यार्थी किंवा कामगार तो माझ्या मुलीला वारंवार प्रोपोज करून तो मला आवडती किंवा तो मला माझं तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं बोलून प्रत्येक वेळेस इमोशनल ब्लॅकमेल करून त्याला हे करत असेल. मग त्यावेळेस माझी मुलगी म्हणली, पप्पा मला हे असं सारखं करतोय, मला आवडत नाही. मग एक दोनदा मी बघितलं. त्यावेळेस मी स्वतः दुपारच्या सुट्टीत आलो. त्यावेळेस बघितलं, त्यावेळेस ही मुलगी म्हणली की मला हे आता जेवून मला बोलून गेला, तर मला ही पटलं नाही. तर पप्पा तुम्ही काय निर्णय घ्यायची घ्या. मग त्यावेळेस मी तिच्या आईला सांगितलं. ही कधीची गोष्ट आहे? कालचीच. त्यावेळेस ती काय म्हणली, आम्ही सांगतो. मी म्हणलं बाकीचं काय गोष्टी असल्या गोष्टी करू नको, मी सांगतो म्हणलं मालकांना किंवा वगैरे मोठ्या लोकांना, आपण बघू नंतर. त्यानंतर ते म्हणले बरं ठीक आहे. मग त्याच्यावर माझ्या मुलीला बी विश्वास पटला नाही. वारंवार त्यानं काय तर तिला त्रास दिलेला असेल ना, त्यामुळे ती सहन करू शकली नाही. त्यामुळे तिनं ह्या गोष्टीला स्टेप घेतली. तुम्ही त्यांच्या आईला वगैरे बोलला, मुलाच्या आईला? हा, मुलाच्या आईला बोललो नाही. हा, तिला म्हणलं बघा, म्हणलं हे काय चांगलं नाही, आपल्यात असं नाही. आता तुम्ही इथं राहायला आला शेजारी, तर ही बरोबर नाही. मी आता इथून पुढे काही बोलणार नाही तुम्हाला. माझ्या डायरेक्ट काय करायचं करतो. आणि त्यांनी होय म्हणले, आमचा मुलगा करू शकत नाही. मग मला तुमचा मुलगा करू शकत नाही तर आमची मुलगी बोलू शकते का, असं एवढंच झालं. आता तुमची मागणी काय असणार? काय नाही, आता ह्याला नाही मिळावा, नाही न्याय दिला तर मी नाही देणार. काय मुलाचं नाव काय? हे मुलीचं काय झालं, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल न्याय पाहिजे? काय झालं तुमच्या मुलीचं? माझ्या मुलीनं आत्महत्या केली. कधी केली? आजच केली. काल. म्हणजे तुम्ही घरात नव्हतं का? अहो, घरात कोणच नव्हतं. हो, कामाला गेलो होतो. माझी मंडळी कामाला गेली, ती मुलगा शाळेला गेला होता. आता काय हवं तुम्हाला? मला काय न्याय पाहिजे त्याला. मुलाचं नाव काय? मुलाचं नाव काय? काय नाव ते? स्वरूप सतीश जाधव. काय करतो तो सध्या? शाळेला, कॉलेजला? सध्या तो कोठारीमध्ये कामाला आहे, कंपनीमध्ये. स्वरूप जाधव. Now and press the bell icon. Never miss a